नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहोत निळकंठधाम। तर गुजरातमध्ये वडोदरापासून अगदी 60 किलोमीटरच्या अंतरावरती असणारं निळकंठधाम। तर चला जाऊन बघूया। जाताना 2 किलोमीटर आधीपासूनच छान छान कमानी त्यांच्या तिथं आपल्याला दिसून येतात आणि खूप असं सुंदर त्यांनी रस्ते आणि बाकीचे सगळं मेंटेन केलेलं आहे आणि खूप सुंदर असं हे निळकंठधाम आहे। मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला पार्किंगचे 50 रुपये पे करावं लागतात आणि मग आपल्याला पार्किंग मध्ये जागा भेटून जाते। तर इथं तीर्थालय आहे आणि जर आपल्याला इथे 1 किंवा 2 दिवसासाठी थांबायचं असेल तर तीर्थालय पण इथे आहे। आणि त्यानंतर आम्ही निघालो दर्शनाला आणि इतकं सुंदर असं त्यांनी जी आतमध्ये जाण्याची कमान बनवली आहे। सगळे हत्ती काय काय दिसतं, इतकं बारीक नक्षीकाम आणि खूप सुंदर आहे। डोर आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला आहे नीलकंठ प्रसादालय। तिथे सर्व प्रकारच्या आपल्याला खाण्याचे आयटम भेटून जातात आणि खूप कमी किमतीत असतात। तर आता आम्ही आईस्क्रीम घेत आहोत। पाणीपुरीपासून पावभाजी, चायनीज, इंडियन सगळे भेटतं। ते इथून टोकन घ्यायला लागतं आणि मग आपण पाणीपुरी इथून घेतोय। खूप सारे आयटम आहे खाण्यासाठी। कसलं मंदिर आहे यार, इतकं सुंदर भाई साहब। मंदिर इतकं छान आहे आणि समोरचा व्ह्यू बघा यार, कसले भारी राधाकृष्णाचे स्टॅच्यू आहे। बाप रे बाप, असं वाटतंय आपण त्या कृष्णाच्या काळातच गेलो की काय। खूप मस्त गार्डन म्हणून आहे, खूप भारी यार, मला तर खूप आवडलं खूप। इथून गेट आहे, गेटमधून आपण इकडे गेलो प्रसादालय। त्यानंतर म्हणजे रामाचं मूर्ती आहे, तिकडं विष्णूची मूर्ती आहे, विष्णू भगवान यांची। उन्हामुळे दिसत नाही कदाचित। आणि इकडं रामाची बनवली आहे आणि पुढे खूप खूप सुंदर आहे, खूप मंदिर। अजून आम्ही मंदिरात नाही गेलो आहे पण इतकं सुंदर आहे, वा। पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं नटराज फाउंटेन लागतो, तिथे खूप सुंदर महादेवाची मूर्ती आहे। आणि नंतर मग आपल्याला असे सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो। आणि खूप सारे मंदिर आहे। तर ही असते रथयात्रा इथली, जी की हत्तीवरून काढल्या जाते। आणि संध्याकाळच्या टायमाला इथं हत्तीवरून मिरवणूक काढली जाते, रथयात्रा काढल्या जाते। आता गौमुख स्नानासाठी आम्ही जात आहोत। गाईच्या मुखांचं स्नान, मुखातून आपण इथं स्नान करणार आहोत। इथे 108 गोमुखातून आपल्याला गोल चक्कर मारायचा असतो आणि स्नान करायचं असतं। आणि उन्हाळा होता आणि खूप भारी वाटलं हे स्नान करून। आणि हे मंदिरात जायच्या आधीच करावं लागतं, पण आम्हाला माहिती नव्हतं। मग आल्यानंतर आम्ही तिथं गेलो आणि आम्ही फायनली नर्मदा नदीत स्नान करायला आलो। आणि नर्मदा नदी इतकी क्लीन आहे, म्हणजे तिचे खालचे दगड आपल्याला एकदम दिसतं, खूप नितळ पाणी आणि स्वच्छ पाणी तिथे होतं। सगळे मंदिरं बघून झाले, सगळं नर्मदा स्नान केलं। ॲक्च्युली तिथं मी व्लॉग नाही करू शकले कारण मी मोबाईलच घेऊन गेले, कारण ते बंद होतं की चालू होते माहिती नव्हतं। पण खूप खूप भारी होतं आणि एक नंबर यार। गुजरातमध्ये आल्यानंतर हे मंदिर जर तुम्ही विजिट नाही केलं तर तुम्ही गुजरातची ट्रिप फिकी फिकी तुम्हाला वाटेल। तुम्ही नक्की या। सो कसा वाटलं व्हिडिओ, कसं वाटलं मंदिर ते नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।